नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये मी मैथिली जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते। एक नजर ठळक घडामोडींवर। भाजपमुळे खासदार झालेल्या नारायण राणे यांनी आधी राजीनामा देऊन बाहेर पडावे, मगच मुलाचा प्रचार करावा, शिवसेना खासदार विनायक राऊत गरजले। भाजप सेना युती होऊन नेते व कार्यकर्ते प्रचाराला लागल्यामुळे आता काही जण अधिक जोमाने आम्हाला शिव्या देणार, आमदार उदय सामंत यांचे प्रतिपादन। आणि माने व सामंत एकत्र आल्यामुळे काही जणांची दुकाने बंद होणार, विनायक राऊत पुन्हा विजयी होणारच, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी व्यक्त केला विश्वास। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। साहेब, बोला पाटील। एक अडचण होती, 1 महिन्यासाठी रजा हवी होती। रजा? कशासाठी? थोडा मेडिकल प्रॉब्लेम होता, हर्नियाचं ऑपरेशन करायचं आणि शिवाय रिकव्हरीला थोडा वेळ लागतोच ना। हर्नियाचं ऑपरेशन? माझं ऐका पाटील, तुम्ही मोर्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करा, तिथं सगळं सोयीचं आहे, दुर्बिणीनं शस्त्रक्रिया करतात, त्यामुळे तुम्ही एका दिवसात घरी जाऊ शकता। एका दिवसात? अहो, 1% ऑपरेशन करतात, कमी दुखतं, त्यामुळे रोजच्या कामाला तुम्ही लवकर जाऊ शकता। लवकर म्हणजे? म्हणजे 7 दिवसात। शेतकरी, नोकरदार आणि बिझनेसमॅन साठी एकदम बेस्ट, शिवाय पुन्हा हर्निया होण्याची भीती नाही। ते ठीक आहे सर, पण ते जड सामान उचलायचं वगैरे? अहो, त्याचंही टेन्शन नाही, तेही करू शकता। फास्ट रिकव्हरी, शिवाय पैसा आणि वेळेची बचत। बोला, देऊ महिनाभराची रजा? अजिबात नको हो, मोर्या एवढं पाठीशी असताना महिनाभर काम धंदा सोडून कोण घरात बसणार? साहेब, मी आता थेट मोर्याच गाठतो। मोर्या हॉस्पिटल, ई वॉर्ड, राजारामपुरी, 9वी गल्ली, कोल्हापूर। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। भाजपच्या पुण्याईने राज्यसभेचे खासदार झालेले नारायण राणे बेईमानी करीत या निवडणुकीत मात्र आपल्या मुलाला विजयी करण्यासाठी प्रचार करीत आहेत, अशी कडक टीका खासदार विनायक राऊत यांनी केली। भाजपच्या पुण्याईवर मिळाली ही खासदारकी उपभोगत असताना नरेंद्र मोदी साहेबांवर टीका केलीच ना तुम्ही? कुठे गेले 15ला कसं विचारलं ना तुम्ही? देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये चांगलं वस्त्रारण केलं। खाल्ल्या ताटात खान करणाऱ्यांची ही बेईमानी औलाद काल सांगते की माझ्याबरोबर भाजपाचे लोक आहेत, माझ्याबरोबर शिवसेनेचे लोक आहेत, माझ्याबरोबर हे आहेत, माझ्याबरोबर ते आहेत, आणि म्हणूनच त्याला उत्तर दिलेलं आहे, अरे तुमचं कुटुंब केवळ आणि केवळ बेईमानीमध्ये घुसलेलं आहे। मी एक आणि माझा मुलगा त्या पलीकडे आमचा पक्ष पुढे गेलेलाच नाही। तिघांच्या पुढे पक्ष तो गेला असेल तर सांगा ना। नाही, अनेक कार्यकर्ते त्याला मारून पिटावून लावायचं, आणि जे काही राजकारणी असेल ते मी आणि माझ्या 2 मुलाचे पलीकडे कोणाला नाही। आणि म्हणून ज्या पक्षाने मेहरबानी केली त्या प्रत्येकाशी बेईमानी करण्याचं काम यांनी केलेलं आहे। एवढंच नव्हे तर मतदारांशी सुद्धा बेईमानी करण्याचं काम जर कोणी केलं असेल या पवित्र अशा कोकण भूमीमध्ये, तर माझ्या पूर्वीच्या खासदारांनी केलंय। नाचणे, मिरजोळे व शिरगाव जिल्हा परिषद गटातर्फे रत्नागिरी येथील साई मंगल कार्यालयात आयोजित जाहीर प्रचार सभेत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मतदारांनी महायुतीचा खासदार विजयी होण्यासाठी एवढ्या जोमाने काम करा,
की भविष्यात उभे राहण्याचे पुन्हा कोण धाडस करणार नाही असे म्हणाले की जो निर्धार स्वर्गीय बाळासाहेबांनी केला होता, जो निर्धार स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी केला होता, जो निर्धार स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी केला होता, देश हितासाठी झालेली युती आहे. मानपान घेऊन टाका. सदैव अटल बिहारी वाजपेयींच्या पाठीशी आणि मोदी साहेबांच्या पाठीशी सुद्धा एक वेळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या खंबीरपणे उभे राहिले, त्याच खंबीरपणे माननीय उद्धवजी ठाकरे सुद्धा उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून निर्धार करूया पुढे एकदा. काही जण येतील, किती जण येतील, सर्वांना डिपॉझिट जप्त करून घरी पाठवूया. या कोकण भूमीमध्ये एकच झेंडा फडकेल, तो म्हणजे महायुतीचा झेंडा फडकेल. आणि म्हणून सर्वांनी पुढे एकदा या विनायक राऊतला विजय करण्यासाठी धनुष्यबाणाच्या समोर बटन दाबा आणि पुढे एकदा आपले आशीर्वाद मला द्या. एकच विनंती करून माझे भाषण संपवतो. नेते व कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, रत्नागिरी तालुका भाजपचे अध्यक्ष सतीश शेवडे आदींचे स्वागत केले. महायुतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात नारायण राणे व निलेश राणे यांच्यावर जबरदस्त प्रहार केला. या ठिकाणी असलेले काँग्रेस एक बलाढ्य असे नेते, नाव घेतलंय त्यांचं, त्यांना जाऊन विचारा. आमचा जो चिपळूणचा संदीप सावंत, त्याला जाऊन विचारा. चिपळूण मधला एक मुस्लिम समाजाचा एक कार्यकर्ता, त्याला जाऊन विचारा. त्या वारगावचा एक स्वाभिमानचा कार्यकर्ता, आज त्याची पत्नी कुकू पुसून टाकलं, त्याला जाऊन विचारा. सख्या चुलत भावाला कसं संपवलं, त्याला जाऊन विचारा. आणि म्हणून आम्ही जाहीर केलं होतं मागच्या निवडणुकीमध्ये की आता या पवित्र भूमीमध्ये दादागिरी चालणार नाही, पवित्र भूमीमध्ये गुंडगिरी चालणार नाही. जो गुंडगिरी करेल, जो दादागिरी करेल, त्याला या कोकणातल्या भूमीने यापूर्वीच नामशेष केलेला आहे. आणि येत्या लोकसभेमध्ये सुद्धा पुन्हा एकदा डिपॉझिट जप्त करून त्यांना त्यांच्या घरामध्ये पाठवावं लागेल. आणि हे काम शिवसेना, भाजप, रिपाई, राजपचे मतदार करणार आहेत, कार्यकर्ते करणार आहेत. आणि म्हणून सतीश राऊत तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता कोण भाजपचा, कोण शिवसेनेचा हे शोधण्यापेक्षा आपण सर्व महायुतीचे आहोत. एक रहित धरून किमान आमदार उदय सामंत साहेबांनी तो निर्धार केलेला आहे. आणि त्या निर्धारावर बाळासाहेब मानेंनी जो शिक्कामोर्तब केलेला आहे. या रत्नागिरी हा एकमेव विधानसभा मतदारसंघ असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये किमान 1,10,000 मताधिक्य मिळणारच आहे या धनुष्यबाणाला. आमदार उदय सामंत यांनी आपल्या भाषणात भाजप सेना युती झाल्यामुळे आता काही जण नक्कीच अधिक जोमाने शिव्या घालणार असे सांगून खासदार विनायक राऊत यांच्या कार्याचे कौतुक करीत पुन्हा विजयी होतील व केंद्रात मंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला. या युतीचा उमेदवारांचा प्रचार प्रामाणिकपणाने करत आहेत हे सगळ्यांपासून आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. मगाशी हे देखील बाळासाहेबांना सांगितलं, बाळासाहेब आता तुम्ही आज संपूर्ण दिवस आमच्या बरोबर आहात, शेवटे साहेब संपूर्ण दिवस आमच्या बरोबर आहात, त्याच्यामुळे कान व्यवस्थित तुम्ही साफ करून ठेवा. कारण उद्यापासून जशा आम्हाला शिव्या घातल्या जात आहेत तसा उद्यापासून तुम्हाला दोघांना पण 100% शिव्या. कोण घालतं, काय घालतंय, माझ्यापेक्षा हरिम्या काजी साहेब आपल्याला माहिती आहे. आणि ते शिव्या काय आम्हाला नवीन नाही, जे पत्रकारांना शिव्या घालतात ते बाळासाहेब तुम्हाला आणि मला शिव्या घालू शकतात हे त्यांना देखील माहिती आहे आणि मला देखील माहिती आहे. पण आजची गर्दी बघितल्यानंतर एक स्पष्ट झालेलं आहे की जी अपेक्षा या ठिकाणी शेवटे साहेबांनी व्यक्त केली की मला पडलेली मतं आणि बाळासाहेबांची मतं ही जर एकत्र झाली तर किमान 1,50,000 मतं हे शिवसेनेचे मतदान करत असताना त्यांना देखील सन्मान वाटला पाहिजे की आमच्याकडे 3-3, 4-4 वेळा मतदारांकडे विनायक राऊत साहेबांचे कार्यकर्ते आले, शिवसेना भाजपचे कार्यकर्ते आले. हा आदर देखील समोरच्या मतदारांना वाटला पाहिजे. यासाठी आजपासून आपण कामाला लागावं एवढीच कळकळीची विनंती करतो. विनायक राऊत साहेबांच्या नावासमोरचं धनुष्यबाण हे निशाणी दाबून फार मोठं मताधिक्य लोकसभेमध्ये विनायक राऊत साहेबांना मिळवून द्यावं. आणि ज्यावेळी लोकसभेमध्ये खासदारकीची शपथ घ्यायला विनायक राऊत साहेब जातील ते पुन्हा येताना
विनायकराव साहेबांनी मंत्री म्हणून यावं ही देखील शुभेच्छा विनायकराव साहेबांना देतो आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागावं एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी पावस येथील स्वामींच्या भूमीतून युतीच्या प्रचाराला प्रारंभ झाल्याने आता आपले होते नव्हते सर्व मतभेद व कटुता दूर झाली असल्याचे म्हणाले. आज सकाळपासून स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्राच्या पावस भूमीतून राऊत साहेबांच्या या प्रचाराचा संयुक्त कार्यक्रम सुरू झाला. मला आठवतंय ज्यावेळेला राऊतसाहेब आपण 2014ला निवडणुकीचे उमेदवार घोषित होणार होता त्यावेळेला एक शिवसेनेचे नेते म्हणून मला वाटतं आपण पावस या ठिकाणी राजेंद्र माडिक साहेब जिल्हा प्रमुख होते. आपण एक शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून आपण आमचे खासदार होणार अशा प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण होतं. अनेकांना असं वाटत होतं की काय राऊतसाहेब निवडून येणार नाहीत, परंतु संपूर्ण या लोकसभा मतदारसंघामध्ये एक परिवर्तन झालं आणि मोठ्या मताधिक्यानं भाजपा शिवसेना युतीचे खासदार म्हणून राऊतसाहेब आपण निवडून गेलात आणि त्याच वेळेला या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं भाजपाच्या नेतृत्वाखालचं एक मजबूत भक्कम सरकार या ठिकाणी अस्तित्वात आलं. कारण अहंकार हा माणसाला कुठेतरी घातक ठरत असतो आणि म्हणून उदय सामंत असतील, मी असतील, माझे सहकारी अशोकराव माईक असतील, नाना शिंदे असतील, सतीश शेवडे असतील, दीपकराव पटवर्धन असतील, सचिनजी वाळकर असतील, प्रशांत निंगणकर असतील, या व्यतिरिक्त पक्षाचे माझे विविध आघाड्यांचे पदाधिकारी असतील, यांनी सगळ्यांनी आम्ही ठरवलं की जी काही कटुता आहे ती आपल्याला विसरलं पाहिजे. मी व आमदार उदय सामंत एकत्र आल्याने आता काही जणांची दुकाने बंद होतील असे बाळासाहेब म्हणाले व शिवसैनिकांच्या कडवटपणाला आपण सलाम करतो असे सांगून आता सर्वांनी मिळून युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या विजयाचा संकल्प करूया असे आवाहन केले. की आज हे निवडणुकीचा हंगाम आहे, सोशल मीडिया असेल, अमुक असेल, तर मग हा ह्याच्यावर बसला, तो त्याला भेटला, जेवढे जर बंडे शेट्टी अमुक म्हटली, आबानी तमुक म्हटली. आपण हलक्या कानाचं राहायचं, आपण मोठं मन ठेवलं पाहिजे आणि त्या मोठ्या मनामध्ये नक्की चांगल्या प्रती ताकद असते असं मला वाटतं. कदाचित एखादा चुकेल, 4.5 वर्षाची कटुता आहे आणि त्यामुळे सगळ्यात मोठी जसं सामंत साहेब आणि आम्ही एकत्र आलो, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला युती झाल्यानंतर की मला माहिती आहे की आज रत्नागिरीमध्ये युती झाल्यामुळे काय होणार आहे. आणि मग राऊत साहेब म्हणाले काही काळजी करू नको, कदाचित भाजपमध्ये गर्दी असली विधान परिषदेकरता तर पाणी देणार रंगकायचा बाळ माने भाजपचा काही शिवसेनेचा काही लोकांनी मानलेलाच नाही वेगळा. तेव्हा एखादी विधान परिषद सुद्धा शिवसेना प्रमुखाला उद्धवजींना सांगून आमचे खासदार देऊ शकतात असा मला विश्वास आहे. आम्ही काय भांडण असेल अजिबात आणि उदय सामंत आम्ही दोघांनी ठरवलेलं की आपण दोघं एकत्र आलो की मार्केट डाऊन. या प्रसंगी तालुका प्रमुख बंड्या साळवी, नेहा माने, वेदा फडके, समाज कल्याण सभापती प्रकाश रसाळ, जयसिंग घोसाळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबू म्हाप, अशोक पवार, तुषार साळवी, स्नेहा सावंत यांच्यासह शिरगाव, मिरजोळे व नाचणे येथील भाजप सेना युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप तालुका अध्यक्ष सतीश शेवडे यांनी आपल्या भाषणात युती झाली असली तरी कटुता आजही कायम आहे, परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश असल्यामुळे आपण सर्व जोमाने युतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी कामाला लागलो आहोत असे म्हणाले. ग्रामपंचायत असेल या माध्यमातून आपण सगळ्यांनी परस्परांच्या विरोधात निवडणुका लढवल्या आहेत. ती कटुता आजही गावागावामध्ये वाड्यावाड्यांमध्ये आहे, परंतु ज्या वेळेला पक्षाचा आदेश येतो त्यावेळेला आपण भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. जर एका बाजूला अमित शहा, उद्धवजी ठाकरे हे त्यावेळेला काही
परस्पर विरुद्ध विधान करून आज युतीच्या माध्यमातून एकत्र आलेले असतील, वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी शिवसेनेचे असतील, भारतीय जनता पार्टी असतील, त्या वेळेला एकमेकांच्या विरोधात कारणे उभे झालेले असतील, परंतु आज ज्या वेळेला युती करायचं असं निश्चित झालं, भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीने एकत्र काम करण्याचं धोरण कालच आम्ही ठरवलेलं आहे. तेव्हा कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही. आजपासून कोण भाजपचा कोण शिवसेनेचा हे माहिती नाही, पण कार्यकर्ता आम्ही खासदार साहेबांचा आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी खासदार साहेबांना निवडून दिले. सामंत व माने एकत्र येऊ शकतात, मग आम्ही का नाही असे सांगून सतीश शेवडे यांनी कुवारबाव बाबत कटुता संपली, भविष्यात मात्र एकत्र काम करू असे म्हणाले. रत्नागिरी तालुक्यामध्ये गेली 15 वर्ष भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब माने आणि उदयजी सामंत साहेब एकमेकांच्या विरोधात लढले, परंतु आज ते एकत्र या ठिकाणी दिसत आहेत. आणि म्हणून आम्ही सुद्धा पदाधिकारी थोडेसे नाक मोडून काळपर्यंत होतो की कसं आम्ही कार्यकर्त्यांच्या समोर जायचं, हे तुम्ही परस्पर नियोजन कराल तर आम्हाला विश्वासात घेतलं नाही अशा स्वरूपाच्या आमच्या सुद्धा तक्रारी बाळासाहेबांकडे होत्या. परंतु काल ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर सामंत साहेब बसले, बाळासाहेब माने सामंत साहेब एकत्र येऊ शकतात, मग आम्ही कार्यकर्ते काय एकत्र येऊ नये अशी भावना साहजिकच आमच्या मनामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं आजपासून पावस जिल्हा परिषद गटापासून आतापर्यंत ह्या चौथ्या म्हणजे साधारणतः 7-8 जिल्हा परिषद गटांच्या बैठका आपण या ठिकाणी पूर्ण करतोय. दरम्यान विनायक राऊत यांच्या लांजा तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार राजन साळवी व उल्का विश्वासराव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आमदार राजन साळवी यांनी सेना भाजप युतीचे नेते व कार्यकर्ते मनापासून कामाला लागले असल्याने लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघात विनायक राऊत यांना 50,000 पेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देऊ असे म्हणाले. अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेना भाजपा युतीचे सर्व नेते मंडळी एकत्र बसत आज अनेक ठिकाणी बैठकांचं आयोजन केलं. मला वाटतं आजच चिपळूण विधानसभा मतदारसंघाची बैठक शिवसेना भाजपा युतीची तिथं संपन्न झालेली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची बैठक आता त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यानंतर राजापूर मतदारसंघाची बैठक राजापूर येथे संपन्न होणार आहे. आणि त्यातला आज सुवर्णयोग शुभ संकेत म्हणजे आज राजापूर लांजा निवडणूक आयोगाचं उद्घाटन आज या ठिकाणी आमचे चंद्रप्रकाश विकासी आणि आमच्या राजश्रीताईंच्या शुभस्ती इथे केलेलं आहे. म्हणजे शुभस्ती इथे सुरू झालेलं आहे. भविष्यामध्ये शिवसेना भाजपा RPI रासपच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रपणे एका दिलाने कामाला लागायचे आणि तुम्ही आम्ही सर्व मंडळी संकल्प सोडलेला. 2014 सालच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये मताधिक्य मिळालं होतं, 24,000 मताधिक्य मिळालं. आजपासून आपण कामाला लागलेले आहोत. प्रत्येक आपण तालुक्यामध्ये, प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक मतदारसंघामध्ये जेव्हा जाऊ तर शिवसेना भाजपाचं युतीचं एकत्रपणे आपण गेलं पाहिजे अशी माझी विचार अपेक्षा होणार आहे. आणि मागच्या निवडणुकीमध्ये मताधिक्य जे मिळालं ते 24,000चं ते मताधिक्य आपण दुपटीने पुढे न्यायचं. आम्ही तुमच्या सर्वांच्या वतीने आम्ही आमच्या दोन्ही नेत्यांना शब्द दिलेला आहे की 50,000च्या प्लस आणि मताधिक्य देणार हा विश्वास आम्ही दिलेला आहे. विश्वास सार्थ करायचा असेल तर तुम्ही आम्ही सर्व मंडळी हातात काम केलं पाहिजे तुमची इथे आम्ही शब्द करतो. लांजा येथील KTVचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी दिलेल्या चित्रीकरण आणि वृत्तानुसार भाजप नेत्या उल्का विश्वासराव यांनी आता भाजप सेना युतीचे मनोमिलन झाल्याने आम्ही सर्वजण प्रचार कामाला लागलो आहोत असे सांगून विनायक राऊत हे निवडून येणारच असे म्हणाल्या. शिवसेना असेल किंवा भाजप असेल हे एकाच जाण्याच्या बाजू आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि म्हणूनच वरती आपल्या सगळ्या जी ज्येष्ठ मंडळी आहेत किंवा नेते मंडळी आहेत त्यांचं मनोमिलन झालेलं आहे, एकत्रित निर्णय झालेला आहे. आणि म्हणूनच पक्षश्रेष्ठींचा जो आदेश आहे तो आज आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बाळ माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मंडळी भाजपची सुद्धा एक दिलानं एक मतानं आम्ही मोठ्या इथे भाजप आपल्या या उमेदवारांना
जास्तीत जास्त मताधिक्याने कसं निवडून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. दरम्यान पावस, गणपतीपुळे, हातखंबा येथे विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ पार पडलेल्या युतीच्या मेळाव्यात खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, सतीश शेवडे यांनी विनायक राऊत यांना विजयी करण्याचे आवाहन करीत विरोधकांवर चांगलाच प्रहार केला. 5 वर्षाच्या राजकारणामध्ये ग्रामपंचायत असो किंवा विधानसभा असो किंवा लोकसभा असो, राणेची राणा संस्कृती एकदाही होऊन दिलेली नाही. एकदाही आता पुनश्च करण्याची शक्यता आहे, परंतु या ही भूमी अशी पवित्र आहे. या राणा संस्कृतीला ती माती मोल करेल आणि संस्कृतीचं संवर्धन करणाऱ्या शिवसेना भाजपला साथ देईल अशी खात्री असल्यामुळे भाषणाचं समाप्ती करत असताना आपल्या विनायक राऊतला ओळखणार त्याबद्दल निश्चिंत आहे, परंतु दोन्ही हाताने अशा पद्धतीने प्रयत्न करा. आजूबाजूच्याला सांगा, नातेवाईकांना सांगा, शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई तर आहेत, पण बाकीचे सुद्धा पक्षवाले ते सुद्धा आपल्या त्याच्याजवळ घ्या आणि धनुष्यबाणाचं बटन एवढ्या जबरदस्त ताकदीने दाबा की फडकणारा भगवा झेंडा पाहून त्यांचे डोळे फुटू दे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की चांगल्या पद्धतीचं मताधिक्य, चांगल्या पद्धतीचं मतदान हे विनायक राऊत साहेबांना होईल आणि त्यासाठी आजपासून आपण कामाला लागाल एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो. जी काय कटुता होती ती दूर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सतीश शेवडे साहेबांनी जी गोष्ट आपल्याला सांगितली ती पुन्हा एकदा इथे सांगतो की गाव स्तरावर जर काही अडचणी निर्माण झाल्या तर तालुका अध्यक्ष म्हणून सतीश शेवडे साहेब, शिवसेनेचे तालुका प्रमुख बंड्याशेठ साळवी, बाळासाहेब असतील, मी असतील, आमच्याकडून पोचाव्यात चांगल्या पद्धतीनं समन्वयानं त्या देखील अडचणी दूर करण्याची जबाबदारी काल आमच्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनी म्हणून स्वीकारलेली आहे. पण आजपासून जास्तीत जास्त मतदान हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावे एवढीच विनंती करतो आणि आपण रजा घेतो. वर्षानुवर्षे हातामध्ये हात घालून प्रत्येकाच्या घरामध्ये आपण एका कुटुंबाचे घटक असल्यासारखं आपण त्या ठिकाणी काम केलं. एका ताटामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असलेल्या कुटुंबावरती आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा काम केलं आणि विजय आपण त्याच्या वेळेला प्रत्येक ठिकाणी मिळवलं. सावंत साहेब मला 2007 सालाची आठवण येते. 2005ला खूप लोक कोकणातले आपल्याला सोडून गेली आणि आता शिवसेना भारतीय जनता पार्टीचं काय होणार याची परिस्थिती राहू शकते. जिल्हा परिषदेमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आणि आता काय भाजपा शिवसेना विरुद्ध खरं अशा प्रकारचं वातावरण होतं, परंतु सामान्य शिवसैनिक आणि सामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषद होती शिवसेना भाजपचा झेंडा डौलानं फडकवला. हा आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास आहे. या ठिकाणचा आदर्श आम्ही सगळ्यांनी घेतला, कारण आमच्या मनामध्ये सुद्धा निश्चितपणे कटुता होती, परंतु उद्धवजी, अमित शहा हे एकत्र होऊ शकतात. प्रत्येक ठिकाणचे खासदार, आमदार एकत्र होऊ शकतात. मग आपण सुद्धा एकत्र व्हायला पाहिजे आणि म्हणून ज्यावेळेला आमदार उदयजी सामंत साहेब, बाळासाहेब हे एकत्र आले त्यावेळेला त्यांचा आदर्श घेऊन आम्ही सुद्धा या ठिकाणी एकजुटीनं काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. आणि मला वाटतं त्याच दिवशी कालच संध्याकाळी राऊत साहेबांचा विजय या ठिकाणी निश्चित झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरलं, कारण रत्नागिरी तालुक्याचं लीड कोणी करू शकणार नाही. सामंत साहेबांना मिळालेली 92,000 मतं आणि बाळासाहेबांना मिळालेली 55,000 मतं एकत्र केली की 1.5 लाख मतं असतात. मला वाटतं हे सर्वाधिक लीड ह्या वेळा विधानसभा ज्या आहेत या इकडच्या 3 आणि तिकडच्या 3 6 विधानसभेचं सर्वाधिक मतदान असेल असा आशावाद आम्हाला सर्व नेत्यांमध्ये आहे. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरता युतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत, आघाडीतर्फे नवीनचंद्र बांदिवडेकर, स्वाभिमानचे उमेदवार म्हणून निलेश राणे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मारुती काका जोशी, अखिल भारत हिंदू महासभातर्फे अजिंक्य गावडे तसेच बहुजन समाज पार्टीतर्फे किशोर वरक व राजेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 4 एप्रिल म्हणजेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 7 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला
तरी खरी लढत मात्र युती, आघाडी, स्वाभिमान व वंचित आघाडीमध्येच होऊ शकेल असेच चित्र दिसत आहे. 8 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने कोण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतो याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. आता खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये रंगत आली असून कोणकोणते बडे नेते प्रचाराकरता येणार याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भाजपमुळे खासदार झालेल्या नारायण राणे यांनी आधी राजीनामा देऊन बाहेर पडावे, मगच मुलाचा प्रचार करावा, शिवसेना खासदार विनायक राऊत गरजले. भाजप सेना युती होऊन नेते व कार्यकर्ते प्रचाराला लागल्यामुळे आता काही जण अधिक जोमाने आम्हाला शिव्या देणार, आमदार उदय सामंत यांचे प्रतिपादन. आणि माने व सामंत एकत्र आल्यामुळे काही जणांची दुकाने बंद होणार, विनायक राऊत पुन्हा विजयी होणारच, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी व्यक्त केला विश्वास. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.